2019ला घडलं तेच 2026लाही घडू शकतं. फरांडेबाबांची भविष्यवाणी आणि आत्ताच्या राजकीय हालचाली. ठाकरे प्लस फडणवीस बरोबर मुंबई महापौर आणि 3 मोठ्या हालचाली. शिंदेंना ठाकरेंना थोपवण्यासाठी. 2022ला भाजपनं प्लॅन केलं, ताकद दिली. शिंदेंचे आमदार हे आम्हीच केलं असं म्हणत मी आणि मीच्या आविर्भावात आली. भाजपनं हावभाव ओळखले आणि अजित पवारांना सोबत घेतलं. तेव्हा कुठे शिंदेंचे आमदार जमिनीवर आले. रिपीट टेलिकास्ट 2024च्या विधानसभेला झाला. स्पष्ट बहुमत असताना 57 आमदारांच्या जीवावर शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं होतं. 8 दिवस लांबले आणि 5 डिसेंबरला फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री झाले. तेव्हाचा शिंदेंचा बदललेला ऑरा भाजप आजही विसरला नाही. म्हणून नगरपरिषदा म्हणून महानगरपालिका निवडणुका जर बघितल्या तर भाजपनं स्वबळावर लढवल्या. मुंबई सोडली तर बाकी सगळीकडे स्वतंत्र लढले. मेसेज एकच द्यायचा होता, आमच्याशिवाय तुम्ही काय, हे दाखवण्यासाठी हे प्रयोग झाले. योगेश कदम, संजय शिरसाट, दादा भुसे, श्रीकांत शिंदे सगळे भाजपनं जाम. आज महापालिका निवडणुकीनंतरनं ना भाजपचे शिंदे आहेत ना भाजपचे अजित पवार आहेत. थोडक्यात कुबड्या या निवडणुकीतच भाजपनं काढून फेकल्या किंवा स्वतंत्र केल्या. म्हणून जो विषय आज आपण समजून घेणार आहोत त्यात दम आहे. तो म्हणजे शिंदे प्लस फडणवीस असं न होता ठाकरे प्लस फडणवीस समीकरण मुंबईत जमतंय. मुद्द्याला हात घालूयात. निवडून आलेले शिंदे सेनेचे नवनियुक्त नगरसेवक मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलामध्ये मुक्कामाला गेलेत. सेम 2022ला घडलं. त्यांना तसे पक्षाचे आदेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण यावरून आता विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. शिंदेंना मराठी आणि शिवसेनेचा महापौर मुंबईत हवाय. 2.5 वर्ष महापौरपद शिवसेनेला हवं असा एकही कयास यामागे राजकीय जाणकार लावत आहेत. त्यामुळेच शिंदेंनी ही खेळी खेळली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं अव्वल क्रमांक पटकवला. भाजपकडे 89 नगरसेवकांचं संख्याबळ. पक्षासाठी मुंबईत महापौरपद मिळवण्याचा रस्ता प्रशस्त झाला. मात्र जेमतेम 1/3 अर्थात 29 नगरसेवक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं भाजपला झिरी सांडण्याची खेळी केली आहे. महापौरपदासाठी शिंदे सेना अडून बसल्याची माहिती आहे. स्पष्ट बहुमताअभावी भाजपची ही कोंडी झाली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या दोस्ताशी बोलणी केल्याची चर्चा रंगली आहे. एकीकडे मुंबई महापौरपदाची शर्यत रंगलेली असताना कल्याण डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात पडद्याआड चर्चा सुरू असल्याचं वृत्त आहे. मुंबईत महापौर निवडीवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशा योजना आखल्याची माहिती समोर येतेय. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे सेना ही ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न करत आहे. याला उत्तर म्हणून मुंबईत ठाकरे सेना या हालचाली करत असल्याची चर्चा. मुंबईत भाजप आणि शिवसेना युतीला 118 जागा मिळाल्यात. भाजपकडे 89 जागा आहेत. बहुमताचा आकडा 114वर असला तरी भाजपकडे स्पष्ट बहुमत नसल्यामुळे शिंदेंच्या 29 नगरसेवकांचा भाव वाढलाय. शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं. एकनाथ शिंदे मुंबईच्या महापौरपद किंवा स्थायी बेससारख्या महत्त्वाच्या समित्यांसाठी अडून बसल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांच्या फोडाफोडीमुळे नाराज झालेल्या उद्धव ठाकरेंनी भाजपला अप्रत्यक्ष मदत केल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत शिंदेंनी ठाकरेंच्या 12 नगरसेवकांना फोडण्याची तयारी सुरू केल्याचं वृत्त. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि त्यामुळे पडद्यामागील हालचालींना वेग आल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीनं बहुमताचा आकडा कमी होऊन भाजपला अप्रत्यक्ष मदत होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याचा थेट फायदा ठाकरे सेनेला होणार नसला तरी शिंदेंना महापौरपदापासून दूर ठेवल्याचं समाधान आहे. तसं जर बारीक विचार करायचा जर ठरला तर खटकी नगरपरिषदा निवडणुकांवेळीच पडलेली होती. रवींद्र चव्हाण ज्या वेगानं शिंदेंवरती टीका करत होते तिकडनं जर विचार केला तर नाईक यांनीही एकनाथ शिंदेंना मेटाकुटीला आणलं होतं. रवींद्र चव्हाण, तिकडनं वसंत नाईक या सगळ्यांनी मिळून एकंदरीत शिंदेंचा गेम जवळपास केलाच होता. पण त्याचवेळी शिंदे स्वतंत्र झाल्या, नगरपरिषदा स्वतंत्र लढल्या आणि जवळजवळ 57 नगरपरिषदा त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या. हे सगळं जरी घडलेलं असलं तरी एकनाथ शिंदे त्यावेळी भाजपवर कसाटून टीका करीत होते. तर रवींद्र चव्हाणसुद्धा 2 तारखेपर्यंत आम्हाला युती टिकवायची असं सांगून ओपनली चॅलेंज शिंदेंना देत होते. निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांभोवती घातलेला घेरा, रावणाची लंका जळाली होती, ही शिंदेंनी फडणवीसांना दिलेली उपमा, या सगळ्या गोष्टी सांगत होत्या की शिंदे आणि फडणवीस यांचं फाटत चाललंय. पण तोपर्यंत फडणवीसांकडे बी प्लॅन किंवा दुसरा पर्याय अवेलेबल नव्हता आणि त्यामुळे महानगरपालिकेत जुळवून घेण्याच्या भूमिकेवरती फडणवीस आले. एक तर ठरलं होतं, मराठीचा जर अख्खाच्या अख्खा टक्का जर ठाकरे वळवत असतील तर मग अमराठीचा टक्का हे फडणवीस वळवतील असं काहीसं नियोजन होतं. त्यामध्ये शिंदेंना फक्त मुंबईपुरतं सोबत घेतलं.
बारीक विचार केला तर शिंदेंनी आपले नगरसेवक निवडून येण्यासाठी कुठलाही प्रचारच नाही केला, तरीही 29 नगरसेवक निवडून आले. पण ठाकरे आणि शिंदेंची बरोबरी होऊ शकत नाही, कारण जिकडे ठाकरेंचे 65 तिकडे शिंदेंचे 29 नगरसेवक आले. जिथे ठरणार होतं मुंबई ज्याची त्याचीच ओरिजिनल शिवसेना, महापौरपद मिळालं नसलं तरी 62 ठाकरेंचे नगरसेवक फोडून शिंदे फक्त 27-29 नगरसेवक निवडून आणू शकले. याचा अर्थ ठाकरेंचा वर्चस्मा आहे. आता जे 2022ला केलं, जे 2019ला केलं, जे 2024ला केलं, तोच प्रयोग शिंदे आता पुन्हा मुंबईसाठी करू पाहतायत. आणि त्यामुळेच फडणवीसांनी बी ऑप्शन म्हणून उद्धव ठाकरेंना चूज केलं. आणि या सगळ्यांमध्ये जर असं घडलं की ठाकरे प्लस फडणवीस बरोबर